तर काल आपण काय पाहिलं, रुक्मिणी मातेच्या विवाहाविषयी सुरुवात केली होती आपण. त्याच्या आधी आपण भक्तीचं महात्म्य घेतलं होतं. 17-18 आपण श्लोक घेतलो. आता रुक्मिणीच्या विवाहाला पूर्ण जो प्रसंग आहे त्याला आपण सुरुवात करूया. तर परीक्षित महाराज विचारतात सुखदेव गोस्वामींना की मी ऐकलं होतं की भगवान श्रीकृष्णांनी राक्षस पद्धतीने, राक्षस विधीने विवाह केला. अर्थात रुक्मिणी मातेला भर विवाहाच्या मंडपातून त्याने पळून नेलं होतं. तर ते मला ऐकण्याची इच्छा आहे असा प्रश्न विचारला परीक्षित महाराजांनी. हे भगवान म्हणजे आपल्या गुरुला म्हणतात अगणित सामर्थ्यशाली भगवान श्रीकृष्णाने जरासंध माहिती आहे ना सर्वांना, जरा नावाच्या दासीने त्या पुत्राला एकत्र केलं होतं. कारण त्याचा जन्म झाला तेव्हा 2 धड होते, एक शरीर नव्हतं, 2 शरीर होतं. तिने असं जोडलं, म्हणून जोडलं म्हणजे संधी केलं, एकत्रित केलं, म्हणून जरासंध त्याचं नाव होतं. नंतर भीमाने काय केलं होतं माहिती, त्याला शेवटी मारलं, एक धड या बाजूला आणि एक धड त्या बाजूला टाकलं. त्यामुळे तो जोडला गेला नाही. एकदा चिरलं होतं भीमाने त्याला मल्ल युद्ध करताना, परत जोडला गेला तो. पण मग भगवंताने पुन्हा केली, गवताची काडी अशी फाडून टाकली आणि एक इकडे टाकली, एक इकडे टाकली. तसं भीमाने एक धड या बाजूला टाकलं, या बाजूला टाकलं. असं तो जरासंध होता. तर खूप शक्तिशाली जरासंध. कुणाचा सासरा होता माहिती का जरासंध? कंसाचा सासरा होता जरासंध. त्याच्या 2 मुलींशी लग्न केलं होतं कंसाने. तर जरासंध सुद्धा मल्ल म्हणजे अत्यंत शक्तिशाली, तसं कंस सुद्धा. कंस तर खूप शक्तिशाली होता. ठीक आहे. त्याच्यानंतर शाल्व यासारख्या राजांना जिंकून त्या कन्येला कशा रीतीने पळून नेले ते ऐकण्याची मला इच्छा आहे असं परीक्षित महाराज त्या पूर्ण सभेमध्ये सांगत आहेत. विश्वब्रह्मांडातील सर्व ऋषीमुनी कथा ऐकण्यासाठी, भागवत कथा ऐकण्यासाठी तिथे आलेले आहेत सर्वजण. आणि सुखदेव गोस्वामी व्यासस्थानावर बसलेले आहेत आणि ते कथा सांगायला आतापर्यंत 9 स्कंद सांगून झाले. आता रुक्मिणी मातेचा विवाह होण्यापूर्वी कोणाचा विवाह झाला माहिती? बलरामांचा विवाह झाला. बलरामांच्या पत्नीचं नाव माहिती आहे का? रेवती माता. बलरामाने किती पुत्र होते? बलरामांना पुत्र संतान कोणी नव्हतं, कुणीच नव्हतं. त्याच्या मागचं कारण आहे, नंतर सांगितलं मला काय कारण. मागे सांगितलं पण होतं मी 1 वर्षापूर्वी की बलरामांना कोणी संतान नव्हतं. रेवती पण खूप उंच होती बलरामांपेक्षा, माहिती आहे ना? ती त्रेतायुगातली होती, उंच होती. बलरामाने आपल्या नांगराने तिला खाली केलं होतं आपल्या समान. त्याची ती आद्य म्हणजे काय तिची पत्नी असते, तशी रुक्मिणी माता पांडुरंगाची नित्य पत्नी आहे, तशी रेवती माता बलरामाची नित्य पत्नी. तर त्याच्यानंतरचा हा पहिल्या मोठ्या भावाचा विवाह, कारण नियम असा असतो की मोठ्या भावाचा पहिला विवाह झाला पाहिजे, नंतर कनिष्ठ त्याच्या मागचा असेल त्याचा. तसंच झालं बलरामांचा एकच विवाह झालाय, रेवती पत्नी एकच होती. आता श्रीकृष्णांना किती होत्या? 16,108 होते. ठीक आहे. तर हे ब्राह्मण कृष्ण कथा पुण्या माधवी लोक मला पहा कोण तुष्यते श्रुतज्ञो नित्य नूतनः. हे ब्राह्मण देवता, भगवान श्रीकृष्णाच्या कथा कशा आहेत? पुण्य कार्य आहे, अतिशय भाग्य वाढवणारे आहेत. आपलं भाग्य वाढत आहे. मधुर आहे, म्हणजे आपल्याला अतिशय मनाला म्हणजे आनंद प्रदान करणारे आहे. मधुर, गोडी वाटते. नित्य नूतन आहे, दर दिवशी ऐकलं तरी आपल्याला नवीन नवीनच वाटतात त्या. आणि अखिल विश्वाचे पातके नष्ट करणारे आहेत. अर्थात जगामध्ये जर शांती प्रस्थापित करायची असेल ना तर श्रीमद भागवत कथेशिवाय पर्याय नाही. बाकी तुम्ही किती नियम करा, पालन करा, त्याने काय होणार नाही. जोपर्यंत भगवंताच्या कथा मनुष्याच्या या कर्णरंध्राद्वारे कानातून हृदयामध्ये जातील त्यावेळी त्यांचं हृदय खऱ्या अर्थाने शांत होईल. म्हणजे शांतीचा खरा मार्ग भागवताचा प्रचार आहे सर्वश्रेष्ठ. त्याशिवाय दुसरा उपाय नाही. हा सर्व उपाय आपल्या साधू संतांनी दिलेला आहे ऑलरेडी. जेवढे पण संत आले ना त्यांनी हाच उपाय दिला होता. ठीक आहे. त्यामुळे कोणता अनुभवी श्रोता म्हणजे ऐकणारा अनुभवी, ज्याला अनुभव झालेला आहे, थोडक्यात तरी साक्षात्कार झालेला आहे, अर्थात भगवंताच्या अस्तित्व
इच्छा होते. तर बादरयाणी बादरायणी उवाच, बोला एक श्लोक बोलूया, बाकीचे मी बोलतो. श्री बादरायणी उवाच, त्याला बद्री बोलतात. म्हणून त्या वृक्षाखाली भगवान नारायणाने म्हणजे तपस्येला भगवान नारायण बसले होते. कारण नारद एकदा गेले आणि लक्ष्मी माता त्यांचे चरण दाबतात, पाय दाबतात. हे वैकुंठामध्ये दृश्य पाहिलं नारद आणि मुद्दामच नारद थट्टा मस्करीमध्ये बोलले, भगवंत असं काय चार चौकात तुम्ही पाय दाबून घेताय आपल्या म्हणजे स्वतःचं पाय पत्नी करून, ते तुम्ही तुमच्या अंतःपुरात दाबून घेतले पाहिजे आहे ना, जगासमोर नका दाखवू असं. तुमचा आदर्श घेतात लोक. भगवंताने बोलले हा मला पण काहीतरी आदर्श सारखं करावं लागेल. मी पण आदर्श कुणाचा घेतला जातो, तपस्वी व्यक्तीचा. कोणाचा आदर्श? कोणी पण साधू संत आला की त्याचा आदर केला जातो का, कारण त्याने तप केलेलं एक प्रकारचं आहे ना. तर भगवंताने पण ठरवलं की मला सुद्धा तप करावं लागेल. म्हणून भगवंत तिथून डायरेक्ट निघाले वैकुंठातून आणि बद्रीनाथला आले. आणि त्या बद्रीनाथ सर्वात म्हणजे भारतामध्ये सर्वात कठीण स्थळ आहे. भारतामध्ये एक जागा की तिथे जायला तप करावं लागतं मोठं, माहिती आहे ना. खूप कठीण आहे बद्रीनाथला जाणं, की कधी ऍक्सिडेंट होईल काय सांगू शकत नाही. एवढं तिथे जाणं, कारण चार धामला जे जायचे पूर्वी ना परत येण्याची शक्यता नसायची आणि आता सुद्धा शक्यता नसते सहसा. जाऊन आले त्यांना माहिती, मी जाऊन आले तुम्ही पण जाऊन आले ना. कोण गेले का चार धामला? एकदा बघायचं भीतीच असते. मी जेव्हा चाललो आमच्या गाडीतून समोर एक कार चालली होती, वरून आला दगड, कारवर पडला, कार चालू खाली गेली. ती शोधत नाही कोणी, गेलेच ते. असंच असतं तिकडे. आणि किती जणांच्या बाबतीत असं झालेलं आहे. आणि वरती केदारनाथला चढताना सुद्धा एखादा घोडा पडला गेला, मग त्याला काढू शकत नाही. कोण त्या खाईमध्ये जाणार आहे? एवढं दिसतं खाली, एवढं उंच आहे ते. 22 किलोमीटर उंच आहे, 3284 मीटर उंच आहे. ठीक आहे. तर खरं म्हणजे तिथे जाणंच मोठं तप आहे आणि तिथे तपश्चर्या करणं तर अजून मोठं तप आहे, कारण थंड असतो. तर भगवान नारायण तिथे तप करायला लागले. लक्ष्मीदेवी बघते, भगवंत वैकुंठात नाही, पृथ्वीवर बघितलं सर्व कुठे सापडत नाही. शेवटी कुणीतरी सांगितलं त्यांना, नारदाने सांगितलं की तपश्चर्या करताय म्हणून बद्रीनाथला म्हणजे त्या ठिकाणी आले लक्ष्मी माता. आणि तिने एका बद्री वृक्षाचं रूप धारण केलं. तर भगवंत उन्हाळा पावसाळा थंडी हे सर्व करून ध्यान करते. मग त्याच्या पाठीमागे सावली गेली झाडाच्या रूपामध्ये, म्हणून त्याचं नाव झालं बद्री नारायण. काय झालं? बद्री नारायण. कधी सर्वात चार धामामध्ये सत्यव्याप्त धाम आहे बद्रीनारायण. बद्रीनारायण एवढं प्रसिद्ध आहे की तिथे भगवंतांचे वाहन गरुड याने तिथे 30-35 वर्ष तप केलं. 30 की 35 वर्ष एका काळात राहून गरुडाने तपश्चर्या केली त्या ठिकाणी. तेव्हा ते वाहन झाले भगवान विष्णूंचे आणि कद्रूच्या कैदेतून सुटले दास्यातून. तर तिथे मोठमोठ्या ऋषी म्हणून तिथे तप केलं. असं लक्ष्मी मातेचं भगवान नारायणाचं चरित्र आहे. ठीक आहे. तर बद्रीवरून आपण विषय काढला. श्री बादरायणी बुवाचं त्याच ठिकाणी पुढे बद्रीनाथला माणगावामध्ये व्यासमुनी तिथे निवास करतात. शाम्य प्रास नावाचं ठिकाण आहे तिथे, सरस्वती नदी खाली वाहते. तर हे बादरायणी सुखदेव गोस्वामी म्हणतात की हे राजन विदर्भ देशाचा भीष्मक नावाचा एक राजा आहे. त्याला 5 पुत्र आणि एक अतिव सुंदर कन्या आहे. 5 पुत्र आहेत. कोण कोण? रुक्माग्रजो, रुक्मारथो, रुक्मबाहू, अनंतर, रुक्मकेशो, रुक्ममाली, रुक्मिणीशा, स्वसांसती. रुक्मिणी मातेचे 5 भाऊ आहेत. किती? 5 भाऊ. आपण जे रघुमाई बोलतो ना, त्याचे 5 भाऊ आहेत. मोठ्या भावाचं नाव आहे रुक्मी.
लक्षात ठेवा बघा, आपण पांडुरंगाचे भक्त आहोत. आपल्या आराध्य दैवतेविषयी माहिती पाहिजे ना. आपले इष्ट वेगळे आहेत नाही, इष्ट. रुक्मिणी मातेच्या वडिलांचं नाव काय? हा, भावाचं नाव काय? रुक्मिणी. एकच भाव नाही ना, पार्थ. बघा, रुक्मिणी, नंतर रुक्मरथ दुसरा भाऊ, त्याच्या मागचा रुक्म बाहू, त्याच्यानंतर रुक्मकेश, रुक्ममाली, 5 झाले. त्याच्यानंतर शेवटची जी कन्या आहे तिचं नाव रुक्मिणी. आपण रखुमाई बोलतो, आपल्या संतांनी त्यांना रखुमाई म्हटलं, खरं नाव आहे रुक्मिणी. ठीक आहे. तिने आपल्या घरी आलेल्या सत्पुरुषांनी गायलेले भगवान श्रीकृष्णांच्या सौंदर्याचे, सामर्थ्याचे, दिव्य गुणांचे तसेच ऐश्वर्याचे वर्णन ऐकून तिने काय केलं, आता हिचे जे वडील म्हणजे धार्मिक होते, भीष्मक राजा विदर्भामध्ये, तर निश्चितच आहे जिथे धार्मिक राजा असतो तिथे साधू संत ये जा करत असतात. तर त्या ठिकाणी मोठमोठे ऋषीमुनी यायचे, साधू यायचे, आणि साधू काय भ्रमण करतात ना पूर्ण देशभरामध्ये. तर भ्रमंती करता करता काय काय झालं ते सांगायचं, अशा ठिकाणी असा भक्त होऊन गेला. तर त्यावेळी साक्षात भगवंत द्वारकेमध्ये उपस्थित आहे. मग जो तो सांगणार भगवंताविषयी, भगवंताने अशा लीला केल्या, भगवंताने गोवर्धन होतं. म्हणजे त्यांच्या एकदा का भक्त सांगायला लागलं ना की दिवस रात्र कधी निघून जाते कळतच नाही ना, कारण त्याच्या हृदयात उत्स्फूर्त होतं, तो सांगत राहतो, समोरचा ऐकत राहतो, आणि ऐकल्याच्या नंतर त्याविषयी आपल्याला उत्कंठ राहते, आणि मग ते आपल्याला वाटतं त्याचं दर्शन आपल्याला करायला पाहिजे. बरोबर. तर रुक्मिणी माता दर दिवशी जेव्हा असे साधू यायचे सभेमध्ये, तर ते ऐकत राहायचे भगवान श्रीकृष्णांचे गुणगान. आणि ऐकता ऐकता रुक्मिणी मातेने काय केलं बघा, पुरुषोत्तम श्रीकृष्णच आपल्यासाठी अनुरूप पती आहे असे तिने मानले. कारण ती उपवर झाली होती, लग्नासाठी वय झालं होतं, लग्नाचं लग्न झालं नव्हतं आता. तर प्रत्येक सुंदर कन्येला आपला पती सुद्धा कसा पाहिजे, म्हणजे सुंदर, नुसतं सुंदर नाही, सुंदर पाहिजे, ऐश्वर्यशाली पाहिजे, म्हणजे पैसा अडका पाहिजे, त्याचं स्वतःचं घर पाहिजे, त्याची कमाई चांगली पाहिजे. असं असेल तर कुणीही लग्न करावं तयार असतं. काहीतरी कमतरता असेल तर मग म्हणजे थोडं मनापासून तयार होत नाही. पण भगवंतामध्ये कसली कमतरताच नाही ना. भगवान श्रीकृष्णाने एक कमतरता असणार ना, सर्व प्रकारचं ऐश्वर्य आहे. दर दिवसाला लाखो लाखो काही दान करायचे. दर दिवशी उठल्यावर पूजा केल्याच्या नंतर लाखो हजारो संख्या वर्णन केले, जसं पॉसिबल असेल, पण गाई दान करायचे ब्राह्मणांना, दर दिवशी धन दान करायचे ब्राह्मणांना. हा, त्यावेळच्या शुद्ध वैष्णवांना, ब्राह्मणांना म्हणा, ते भगवंत करायचे. एवढी ऐश्वर्यशाली, एवढं ऐश्वर्यशाली बोलतात. त्यांचे जे राजा होते ना, उग्रसेन माहिती ना, तर त्यांचे जे अंगरक्षक होते ना, अंगरक्षक, त्यांची संख्या आपण मोजू शकत नाही, एवढे त्यांचे अंगरक्षक होते. विचार करा त्यांच्यावरती प्रजा किती असेल, अंगरक्षक मोजू शकत नाही, एवढी संख्या कृष्ण बुकमध्ये वर्णन केली. मग त्यांची प्रजा किती असेल विचार करा. तर भगवंत ऐश्वर्यशाली आहेत आणि भगवंत गुणवान आहेत. भगवंताचे दिव्य गुणांचं वर्णन तिने ऐकलं होतं. आणि इकडे द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत ना, त्यांची बुद्धी, शारीरिक शुभलक्षणे, औदार्य, सौंदर्य, शील आणि इतर गुणांनी संपन्न असलेली रुक्मिणी आपल्यासाठी योग्य भार्या म्हणजे माझी पत्नी असावी असे भगवंताने मनात निश्चय केला. कारण ते जन्मोजन्मीचे पती पत्नी आहेत. आता फक्त ते अवतार तिथे त्यांनी घेतला आहे लीला करण्यासाठी, परंतु ते जन्मजन्मीचे पती पत्नी आहेत. भगवंताने पण विचार केला, कारण भगवंताने सुद्धा ऐकलं होतं की रुक्मिणी एवढी सुंदर आहे, आपल्या अनुरूपच आहे. पहिली गोष्ट तर ती कधीही एक शब्दाने आपल्या नवऱ्याला उलट बोलायची नाही. ऐका सर्वांना, ती कधी, आणि एकदा फक्त भगवंताने मस्करी केली होती, म्हणजे ऐकलं तर एकदा रुक्मिणीची विवाह झाल्याच्या नंतर थोडी मस्करी केली होती. तर ती भगवंताने काय म्हटलं, तुझ्या भावाने तुझा विवाह शिशुपालाशी ठरवला होता ना, तर मी तर गवळ्याचा पोर आहे, एक गवळ्याचा मुलगा आहे, मी गाई चालणार आहे, मी लोणी चोरायचा, माझ्यासाठी माझ्याबरोबर तू का लग्न केलंस? तर एवढं बोलल्याबरोबर रुक्मिणी माता बेशुद्ध पडले होते. भगवंताचा विरह होईल माझ्या जीवनात. म्हणजे एवढी सुकुमार आहे आणि एवढी नम्र आहे की कधीही भगवंताला एक शब्दाने सुद्धा तिने प्रत्युत्तर दिलं नव्हतं. रुक्मिणी मातेने. तर भगवंताने पण ठरवलं, लग्नाच्या आधीची गोष्ट आहे की ते भगवंताने ठरवलं की रुक्मिणी माझी भारी असायला पाहिजे, आणि रुक्मिणी सुद्धा म्हणते श्रीकृष्ण माझे
पती असायला पाहिजे. पुढे काय झालं बघा, रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णांचा नेहमी द्वेष वाटायचा. तिचा जो मोठा भाऊ आहे ना, त्याची इच्छा नव्हती की रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णाशी व्हावा. घरातील सर्वांची इच्छा होती, बाकीच्या 4 भावंडांची, आई वडिलांची सर्वांची इच्छा होती की रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णाशी व्हावा, कारण ते एकमेव योग्य पती आहे तिच्यासाठी. परंतु मोठा भाऊ रुक्मिणीला अजिबात आवडत नव्हतं. तर सर्व कुटुंबियांची तीव्र इच्छा असूनही त्याने सर्वांना प्रतिबंध केला, कारण तो सुद्धा लाडका होता आपल्या वडिलांचा. तर मुलाच्या पुढे वडील काय करणार आहेत, त्याच्या प्रेमाखातर काय करू शकणार नाही. त्याने रुक्मिणीचा विवाह शिशुपाळाशी करून देण्याचे ठरवले. शिशुपाळाशी रुक्मिणीचा विवाह करायचा असं ठरलंय. पुढे काय झालं बघा, काळे मोर नेत्र कटाक्ष असलेली रुक्मिणी ते वृत्त जाणून मनात अत्यंत खिन्न झाली. तिला कळलं की पूर्वी कसं भावाला ना देवाप्रमाणे मानायचे, आता पण काय झालं मानतात. मोठ्या भावाला की मोठा भाव म्हणजे देवच, मोठी वहिनी म्हणजे माझी आई, अशी भावना असायची, कारण कलीचा प्रभाव नव्हता. आणि आता सुद्धा आपण श्रीमद भागवतम वाचू आणि त्याप्रमाणे जर आचरण करू ना, तर आपल्यावर सुद्धा कलीचा प्रभाव राहणार नाही. पण आता काय बोलतात ते, सखा भाव आणि रगत खाव बोलतात ना, तशी परिस्थिती असते अशी. तर ते कधी असतं, ज्यावेळी आपल्यामध्ये हे धार्मिक व्यवस्थित आपण श्रवण करत नाही गुरुच्या माध्यमातून, आणि श्रवण करतात म्हणजे ऐकतात, पण ऐकून सुद्धा आचरण करत नाही, त्यावेळी अशी परिस्थिती होते. नाही तर हे बघा, हे पाठीमागे जे याचं चारित्र वाचलं ना रामायण, तर बघा कसे ज्यावेळी हनुमंत आले होते ना, उचलला होता त्याने कोणता म्हणजे तो डोंगर उचलला होता औषधाचा, आणि चालले होते नंदीग्रामच्या इथून चालले होते, आणि तिथे खाली भरत होते. भरताने बाण मारला, काय सांगतो तुम्हाला, बाण मारला, हनुमंताची शक्ती कमी झाली, येऊन खाली पडले आणि राम राम करायला लागले. तर भरताने ओळखलं की हा भक्त असा. आणि नंतर थोड्या वेळाने शुद्धीवर आले, आलिंगन केलं, आणि त्याच्यानंतर ना हनुमंताची भेट झाली होती कौशल्याशी. तर म्हणतात, कौशल्य माता म्हणते की जर राम आले ते येताना लक्ष्मण नाराज तरी चालेल, पण सीतेला तरी घेऊन यायला पाहिजे. येताना काय 14 वर्ष वनवासामध्ये काय झालं तर चालेल. कोण सांगते, सुमित्रा बोलते, कौशल्य नाही सुमित्रा बोलते की लक्ष्मण नाराज तरी चालेल, पण रामाने सीतेला घेऊन तरी यायला पाहिजे. आणि पुढे कौशल्या काय म्हणते आपल्या हनुमंतांना, मला माहित नाही तिने काय म्हटलं ते, पण येताना त्याने सीता नसली तरी चालेल, पण लक्ष्मण आणलं पाहिजे. किती भाव म्हणजे प्रेम आहे त्यांचं बघा. नाहीतर आई असेल स्वतः कुठे बोलले, नाही तू बायकोला घेऊन येतो राहायला तरी चालेल, असं होऊ शकतं ना कदाचित. आता बघा, रामचंद्र वनामध्ये गेल्याच्या नंतर ती नदी पार केल्याच्या नंतर ना लक्ष्मण, राम आणि सीता आहे, आणि थोड्या म्हणजे पुढे गेले. त्याच्यानंतर खबर आली पाठवून की मोठं सैन्य येत आहे, पूर्ण मोठं सैन्य येत आहे, पुढचं कौशल्य म्हणजे तिथलं अयोध्येतील, आणि भरत पुढे आहे राजसी वेशामध्ये, म्हणजे असं कपडे सुंदर घालून. आणि कुणीतरी सांगितलं, लक्ष्मण लगेच झाडावर चढला. लक्ष्मणाने बघितलं की सर्व सैन्य येत आहे. लक्ष्मणाला वाटलं की भरत आम्हाला मारण्यासाठी आला. लक्ष्मण लगेच बाण काढलं, मी आता सर्वांना ठार मारतो. तर रामचंद्र बोलले, नाही तो असा विचार करू नको, कदाचित भरत इथे येण्याचा त्याचा उद्देश वेगळा असावा. आणि खरोखर नंतर कळलं लक्ष्मणाला, भरत जेव्हा आले ना, प्रणाम केला आणि सांगितलं, मला राज्य नको, मला तुमची पादुका द्या. विचार करा. आणि शेवटी भरत अयोध्येत आतमध्ये गेलेच नाही. गेले का आतमध्ये, त्या सीमेच्या बाहेर राहिले, पूर्ण जी त्यांची सीमा आहे ना रघुकुल, त्याच्या सीमेच्या बाहेर राहिले. तिथे खड्डा खड्डा, आणि खड्ड्यात राहिले ते, वरतीने जमिनीवर राहिले भक्तांना. आणि पर्णकुटी बांधली होती. जसं माझा मोठा भाव पर्णकुटीत राहील, जंगलात कुठे राहणार, पर्णकुटीतच ना, तर तसं मी इथे राहणार. जसं माझ्या भावाला त्रास होतोय माझ्यामुळे होतोय ना, कारण माझ्या आईने माझ्यासाठी 14 वर्षाचं राज्य मागितलं. कारण ते आजोळी गेले होते, आपल्या मामाकडे गेले होते. तर त्यांनी सुद्धा कसं, कधी त्यांनी अन्न नाही, कधी शिजलेलं अन्न खाल्लं नाही. भरताना भरताने 14 वर्ष शिजलेलं अन्न खाल्लं नाही. कोण करेल आपल्या भावासाठी असं त्याग? करू शकतो? कुणी नाही करू शकतो. भरताना स्टँडला लावा. त्यांनी कंदमुळेच खाल्ले तिथे.
आणि ते तिकडे तसं सेम त्यांनी वर्तन केलं. म्हणजे किती भावाचं प्रेम आहे या रामायणातून आपल्याला कसं जगायचं ते कळतं आणि भक्ती कशी करायची तर या भागवतातून कळतं आपल्याला. म्हणून दोन्ही ग्रंथ आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. तर रुक्मिणीला म्हणजे खूप दुःख वाटलं की माझी इच्छा, माझा विवाह करण्याची इच्छा आहे श्रीकृष्णांशी, परंतु माझा मोठा भाऊ त्याला नकार देत आहे. पण मोठ्या भावाच्या प्रति पण तिला खूप आदर आहे, तर ती विरोध पण करू शकत नाही. मग काय याला बोलतात धर्मसंकट. काय बोलतात धर्मसंकट पडले ना मनामध्ये की भावाचा विरोध पण करू शकत नाही आणि मी अशी जाऊ पण शकत नाही. आता काय करायचं मनामध्ये प्रश्न पडले. कारण धार्मिक वृत्तीची व्यक्ती असते ना, आता साक्षात लक्ष्मीच आहे ना ती रुक्मिणी माता. तिच्या मनात काय झालं बघा, तिने काय केलं. तिने सुदेव नावाचा ब्राह्मण होता, तिचा विश्वास होता, एक सुदेव नावाचा ब्राह्मण होता. तर तिने काय केलं, एका विश्वासू ब्राह्मणाला, सुदेव नावाच्या ब्राह्मणाला लगेच श्रीकृष्णाकडे एक पत्र लिहून पाठवलं, पॅक केलं चांगलं ते, आणि सांगितलं हे भगवान श्रीकृष्णाकडे द्यायचं. एका रात्रीमध्ये, म्हणजे लग्न 3 दिवसावर ते ठेवलंय, 3 दिवसात लग्न होणार आहे. त्याच्या आधी ते पत्र जायचं, कुठून तिकडून यायचंय, समुद्र पार करून द्वारकेमध्ये यायचंय आणि तो पत्र भगवान श्रीकृष्णाने द्यायचं. तर तो ब्राह्मण निघाला आणि द्वारकेला पोहोचला. तेव्हा द्वारपालाने त्याला राजप्रसादात नेले. तिथे त्या ब्राह्मणाला सुवर्णाच्या आसनावर विराजमान असलेले आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण दिसले. श्रीकृष्णाने काय म्हटले, आदिपुरुष, सर्वात पहिले पुरुष म्हणजे साक्षात भगवंत. सुवर्णाच्या म्हणजे हे सिंहासन आहे ना, सोन्याचं आहे, त्याच्यावरती बसलेले आहेत. भगवंताने त्या ब्राह्मणाला पाहिलं, भगवंत लगेच उठले आपल्या आसनावरून, सिंहासनावरून, आणि स्वतः त्यांना बसवलं आसनावरून. कारण भगवंताचं एक ब्रीद आहे, कोणतं म्हणतात, गो ब्राह्मण प्रतिपालन, गो ब्राह्मण हिताय जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमः. खास करून ब्राह्मण आणि गोमाता अतिशय प्रिय आहे. ब्राह्मण म्हणजे कोण, ब्राह्मण ब्रह्म जानाती जी ब्राह्मण. ब्राह्मणाचं लक्षण माहिती का तुम्हाला, क्षमो दमस तप शौचम संतोषम शांती आर्जवम ज्ञानम दया अच्युतात्मत्वम सत्यम च ब्रह्मलक्षणम. हे 8 लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत त्याला ब्राह्मण म्हटले. त्याच्यामध्ये काय पाहिजे, दया असायला पाहिजे. काय दया असायला पाहिजे, तप करण्याची प्रवृत्ती असायला पाहिजे. म्हणजे तो एक प्रकारचा तप, चांगलं सिद्धांताचं त्याने पालन केलं पाहिजे, सगळ्या लवकर उठलं पाहिजे, स्वच्छतेचं पालन केलं पाहिजे, अंतर्बाह्य स्वच्छता, मनाची स्वच्छता आणि शारीरिक स्वच्छता, आणि संतोष असला पाहिजे. असं नाही पाहिजे मला पाहिजे, शांत असलं पाहिजे. इथे वेळ श्लोकाला होते, सरळता असली पाहिजे, एकदम साधारण जीवन जगलं पाहिजे, एकदम कसं म्हणजे संयमी जीवन जगलं पाहिजे. तसं भगवत परायण असला पाहिजे, भगवंताच्या भक्तीमध्ये तो कायम त्याच्यामध्ये रत असला पाहिजे. पुढे सांगतात सत्य बोललं पाहिजे. हे 8 प्रकारचे गुण ज्या व्यक्तीमध्ये आहेत त्याला ब्राह्मण म्हणतात. कुणाला म्हणतात, नाही तर म्हणजे मी अशा कुटुंबातून आलोय तसं नाही, कुटुंब कोणतंही असो, हे गुण असेल त्याला ब्राह्मण म्हणते. असे गुण नसतील तर त्याला ब्राह्मण आहे. मी सांगतो काय बघताना, जर ब्राह्मण बघायचे असेल तर पावसाचा गोळाच्या डंगरवाडीमध्ये काही ब्राह्मण आहेत त्याच्यामध्ये उपस्थित मोठमोठे बसलेले. ब्राह्मण पत्न्या पण आहेत, सुंदर सुंदर प्रसाद बनवतात पाठीमागे. खूप छान श्रेया माताजी वगैरे आणि अजून भक्त आहेत सर्व, खूप म्हणजे सर्व माताजी चांगले छान प्रसाद बनवतात. आज मला वाटतं गोळगोळी प्रसाद आहे, नाव घेत नाही त्याचं. खूप छान प्रसाद बनवतात ब्राह्मण पत्नी. ऍक्च्युली वैष्णवालाच करत ब्राह्मण. मी मस्करी तुम्हाला चालायचं झाडावर चढवत नाही बोलताना, रियालिटी शास्त्र सांगतं जो वैष्णव आहे ना, वैष्णव भगवत परायण म्हणजे पांडुरंगाचा भक्त आहे ना, तोच खरं ब्राह्मण आहे. फक्त ते स्वतःला ब्राह्मण म्हणून घेत नाही, कारण भक्त आहे स्वतःला दासानु दास समजतो. गोपीर भरतात पदकमलयोर दास दासानु दास. आणि जेव्हा आपण दासानु दास होऊ ना, त्यावेळी भगवंत आपलं दर्शन करतो. आपल्याला बॉसानु बॉस नाही म्हणायचं, मालक नाही, दास बनायचं. भौतिक जगातून मालक बना, पण भक्तीच्या बाबतीत माऊली म्हणतो किंवा मी काय सेवा असेल सांगा. सेवा पण मागताना एकदम असं कळकळीची विनंती करायची, मला सेवा देत नाही.
अशी भावना नसायची मला विद्यार्थ्यांना. मला सुरुवातीला माझ्या गुरुनी सांगितलं, प्रभूजी मंदिराच्या बाहेर चप्पल उचलण्याची सेवा किंवा झाडू मारण्याची सेवा, विशेषतः चप्पल भक्तांची चप्पल उचलण्याची सेवा आणि भगवंताच्या म्हणजे विग्रहांची पूजा करण्याची सेवा दोन्ही समान आहे, काय कमी जास्त नाही. भगवंताची जेवढी पूजा करणारा जो पुजारी आहे त्याला जेवढा लाभ आहे ना तेवढाच लाभ चप्पल उचलणार. म्हणून वरपासून जर स्तर बघितला तर भगवंताच्या मार्गामध्ये कुठचाही उच्च नीच भावना नाही, कमी जास्त नाही. तर कोणतीही सेवा स्वतःहून घेतली पाहिजे. सेवा केल्याच्या नंतर काल तर पण ऐकलं, सेवा केल्याच्या नंतर भगवंताविषयी ऐकण्याची रुची आपल्या मनामध्ये उत्पन्न होते, त्याशिवाय भगवंताविषयी आपण ऐकू शकत नाही. ठीक आहे. तर भगवंताने काय केलं, ब्राह्मणाला आपल्या आसनावरती बसवलं. जशी भगवंताची पूजा केली जाते, पंचोपचार पूजा केली जाते, राजोपचार पूजा केली जाते, षोडशोपचार पूजा केली जाते. माहिती आहे षोडशोपचार म्हणजे काय, राजोपचार म्हणजे काय, पंचोपचार म्हणजे काय? आपण करतो ते पंचोपचार 5 असतात. रुमाल असतं, अर्धेमध्ये शांकामध्ये पाणी असतं, दिवा असतो, धूपम दीपम झालं, हे पंचोपचार झाले. असे 16 प्रकारचे पदार्थ असतील तर त्याला षोडशोपचार. त्याच्यामध्ये अत्तर असतं, अजून काय असतं विविध प्रकार. तर जसं आता सर्व जेवढे श्रीमंत नसतात ते त्यांच्यासाठी पंचोपचार केले असतात. आणि तेवढं पण असेल तर नुसतं दिवा दाखवला तरी चालतं, फक्त हृदय चांगलं असायला पाहिजे. ठीक आहे. तर जशी भगवंताची पूजा केली जाते ना म्हणजे श्रीकृष्णाची, तशीच श्रीकृष्णाने त्या ब्राह्मणाची पूजा केली. भगवंताने आपल्या आचरणातून दाखवलं की अशा प्रकारे पूजा केली पाहिजे. स्वतः भगवंताने केली त्यांची पूजा. त्या ब्राह्मणाने त्याच्यानंतर भोजन केलं, कारण लांबून आलेलं आहे, थोडा विश्राम केला स्नान वगैरे करून. तेव्हा साधूंची गती असणारे भगवान श्रीकृष्ण पुढे आले. साधूंची गती म्हणजे काय, साधूंची गती काय, शेवटी साधू काय करतात, भगवंताची भक्ती करतात ना, म्हणजे त्यांची गती कोण झाले, भगवंतच झाले. तर साधूंची गती असलेले भगवान श्रीकृष्ण पुढे आले. त्याने काय केलं बघा, स्वतःच्या हाताने त्या ब्राह्मणाचे पाय दाबायला सुरुवात केली. आता भगवंतांचं स्तर काय आहे, तरी पण भगवंत नाही, अतिथी देवो भव लागून आलेले आहे, त्यांचे पाय दाबायला सुरुवात केली. पाठ सन्मान असं म्हटलंय, तम भुक्तवंतम विश्रांतम उपगम्य सताम गती पाया विभूषण पदावव्यग्रस्तम पृच्छत. आणि शांतपणे त्यांना पुढील प्रश्न विचारला. काय प्रश्न, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. प्रत्येक ब्राह्मणासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. हा ब्राह्मणासाठी आहे. भगवंत म्हणतात हे बीजश्रेष्ठ, हे ब्राह्मण देवता, वरिष्ठ अधिकारी पुरुषांनी समंती दिलेली तुमची धर्म कर्तव्य निर्विघ्नपणे चाललेले आहेत ना. तुम्हाला जे धार्मिक कर्तव्य वरिष्ठ म्हणजे शास्त्राने दिलेले आहेत, तुमच्या गुरुने तुम्हाला जे साधना पद्धती दिली आहे तुमचं जीवन जगण्यासाठी, ते तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडताना कधी चूक करत नाही ना. जसं सुदामा ब्राह्मण, त्यांचं काय नियम होता की 5 घरातच भिक्षा मागायची, 6व्या घरात जायचे नाही. आणि 5 घरामध्ये मिळालीच नाही ना तर त्या दिवशी उपवास करायचा, पण 6व्या घरात नाही जायचे कधी. त्यांचे ते नियम असायचे पूर्वी. जसं एक नियम असतो, एखादा संन्यासी आहे ना, समजा वृंदावनात राहतो तर त्याने क्षेत्र संन्यास घेतला, क्षेत्र संन्यास, मग तो कधीही वृंदावनाच्या बाहेर जाऊ शकत नाही. जसे जगन्नाथपुरीला गदाधर पंडित यांनी क्षेत्र संन्यास घेतला होता. माहिती आहे तुम्हाला, गदाधर पंडित स्वयं राहतात आणि त्यामध्ये जगन्नाथ त्यांची इच्छा होती चैतन्य महाप्रभूंबरोबर मला वृंदावनाला जायचे, पण गदाधर पंडित कधी वृंदावनाला गेले नाही. जसे स्वरूप दामोदर गोस्वामी कधीच वृंदावनाला गेले नाही, का तर क्षेत्र संन्यास घेतला, तो एरिया सोडून जायचाच नसतो. असे काही नियम असतात ठरलेले त्यांचे, संन्यासाचे झाले नियम, तसे ब्राह्मणांचे नियम असतात. मग ते तुम्हाला जे कर्तव्य दिले ते तुम्ही निर्विघ्न करता, न चुकता तुम्ही पार पाडताय ना. तुमचे मन पूर्णपणे संतुष्ट आहे ना. कारण बघा, आता माझं मन संतुष्ट नसेल, तुम्ही बघा, आणि तुमच्या समोर मी भगवत कथा सांगतोय, जर माझं मन संतुष्ट नसेल तर तुमचं मन संतुष्ट होणार आहे का सांगा. म्हणजे संत तुकाराम महाराज बोलतात ना की बोले तैसा झाले
त्याची इमानदारी ठेवा. म्हणजे जो बोलतो तसं त्याच्या जीवनात आचरण पाहिजे होताना. तसं नसेल ना तर समोरच्या जीवनात परिवर्तनच होणार नाही. खूप महत्वाचं आहे. नुसते मोठमोठ्या श्लोक म्हणून तो भक्त होता असा होत नाही. प्रत्यक्ष भले त्याला श्लोक येत नसतील पण जीवनात आचरण तर पाहिजे थोडं तरी. तर भगवंत विचारतायत तुमचं व्यवस्थित चाललं आहे ना. या श्लोकामध्ये धर्म या शब्दाचा अनुवाद आम्ही धार्मिक आचरण असा केलेला आहे. श्रीकृष्ण अवतरित झाले होते तेव्हा समाज निधर्मवादी नव्हता. आता निधर्मवादी आहे. त्यावेळी निधर्मवादी म्हणजे धार्मिक होता, निधर्मवादी नव्हता. भगवंताच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व माहीत नसलेला समाज अस्तित्वात असू शकतो अशी कल्पनाही वेदकाळातील लोक करू शकत नव्हते. म्हणजे विचारच करू शकत नाही की नास्तिक कोणीतरी आहे. आणि आता जिथे जाऊ तिथे नास्तिक आहे. अशा लोकांसाठी धर्म या शब्दाचे कर्तव्य आचरण, उच्च तत्वे, निर्दिष्ट कार्य असे सरळ अर्थ होते. असे कर्तव्याचरण धर्माच्या कक्षेत राहूनच पार पाडले जाते हे त्या काळी स्पष्ट होते. त्या काळी धर्माच्या प्रकाशात आणि आधारावरच मनुष्याचे संपूर्ण जीवन चालत असे. कधीही समजा कमी पैसा पडला म्हणून तो अधार्मिक वागायचा नाही. कधीही निधर्मी जीवन आसुरी संबंधित असते ना. आसुर राक्षसी स्वभाव म्हणतात त्यांना. आणि प्रत्येक घटनेमध्ये भगवंतांचे अस्तित्व पाहिले जात असे. म्हणजे कोणतेही कार्य असे भगवंताशी संबंधित समजून केलं जायचं. संतुष्टो यही वर्ते ब्राह्मणो येलकेलची अहियमान स्वधर्मात स यस्याखिल कामधू. एखादा ब्राह्मण जेव्हा आपल्याला जे काही मिळेल त्यावर संतुष्ट राहतो. बघा ब्राह्मणाचं काय सांगितलंय? भिक्षा. काय सांगितलं? भिक्षाटन करणे, भिक्षुकी करणं. भीक नाही हा, भिक्षुकी. त्याच्याबद्दल त्याने काहीतरी द्यायचं असतं. नुसतं बाकीचे ते भिकारी काही देत नाही आपल्याला, फक्त भीक मात्र. ब्राह्मण काय करतात? आपलं जे कार्य, जे आध्यात्मिक कार्य, लग्नविधी आहे, यज्ञ आहे, पूजा आहे, सर्व विधी ते करतात. त्या बदल्यात त्यांना भिक्षा मिळते, दक्षिणा मिळते किंवा भिक्षा. ती दक्षिणा असते. पण समजा एखाद्या वेळी पूजा कार्य नसेल, त्या दिवशी नसेल ना पूजा कार्य, मग त्यांचं पालनपोषण कसं होणार? तर त्यांना नियम दिला की त्यांनी घराघरात जाऊन 5 घरामध्ये त्यांनी भिक्षा माधुकरी मागायची असते. काय माधुकरी? मधुकर म्हणजे मुंगा कसा या फुलावर त्या फुलावर जातो तसं. परत पुन्हा त्या घरात जायचं नाही. या घरात जिलेबी मिळाली म्हणून उद्या पण मिळालं ते म्हणत नाही. आज हे कसं झालं तर ठरलेली त्यांची गावं असायची. त्या गावात भिक्षा द्यायची. भिक्षा मागायची. थोडा उशीर झाला नाही केलं तर दुसऱ्या घरात जायचं. तिथे जायचं, तिसऱ्या घरात जायचं. आणि 5 पैकी 5 घरं ठरलेली आहेत ना, ते एका घरात मिळालं तर दुसऱ्या घरात पुन्हा जायचं नाही. कळलं ना? किती कठोर नियम होते बघा. आणि त्यावेळेच्या लोकांना पण माहित होतं की बिचारा म्हणजे ते जे ग्रस्त असायचे त्यांना माहित असेल की आता हा माझ्याकडे भिक्षा मागायला आला ना, पुन्हा दुसऱ्या घरात जाणार नाही. त्यामुळे त्यांना जेवढी त्यांना गरज आहे तेवढी ते द्यायचे. बरोबर. विचार करा काय पद्धत होती आपल्यामध्ये, आपल्या धार्मिक संस्कृतीमध्ये. तर भगवद्गीता म्हणतात एखादा ब्राह्मण जेव्हा आपल्याला जे काही मिळेल त्यावर संतुष्ट राहतो आणि धर्माचरणापासून ढळत नाही तेव्हा तोच त्याचा धर्म. बघा लक्षात ठेवा. म्हणजे धर्म रक्षिता. आपण धर्माचं पालन केलं तर धर्म आपलं पालन करतो. इथे भगवंत सांगतात जो ब्राह्मण आपल्या धर्म कार्यापासून ढळत नाही म्हणजे नियम तोडत नाही तेव्हा त्याचा तो धर्म कामधेनू स्वरूप होऊन. कामधेनू म्हणजे एक गोमाता आहे, तिचं नाव कामधेनू आहे. तिच्याकडे काय मागितलं तर जे मागते ती देते. तसं त्याचा धर्म कामधेनू स्वरूप होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. म्हणून भक्तांनो हे काही सत्ययुगासाठीच नाही, आतासाठी आपण पण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. बरोबर ना? समजतं ना सर्वांना? आपण पण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. आपल्या आचार्याने, आपल्या गुरुजनांनी जो नियम दिलेला आहे बाबा सकाळी लवकर उठायचं, सकाळी लवकर उठून भगवंताचं दर्शन करायचं, नंतर त्यांची आरती पूजा केली की त्याचं नामस्मरण करायचं. नामस्मरण केल्याच्या नंतर भगवंतांना नैवेद्य अर्पण करायचा. तो नैवेद्य अर्पण केल्याच्या नंतर प्रसाद रूपाने तो आपण खायचा आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. बरोबर? हे आपला सकाळचा नियम झाला. सकाळी भगवंताची आठवण केली, दुपारी पण त्याची आठवण करायची. दुपारी पण भगवंतांना नैवेद्य दाखवायचा. कारण भगवंताचं कायमचं वय 16 वर्षाचं आहे. मग 16 वर्षाच्या मुलाला जेवढं भूक लागते तेवढं अन्न त्या प्लेटमध्ये असायला पाहिजे, भगवंतांना दिलं पाहिजे. ते काय भगवंत आपल्या 16 वर्षाचा मुलगा आहे समजा, तो दिवसातून एकदा जेवतो का? किती वेळा जेवतो?
अंदाजे 3 वेळा तरी जेवतो. मग 3 वेळा तरी आपण भगवंतांना द्यायला पाहिजे ना जे आहे ते. आणि समजा भगवंत खायला लागले तर कोण देणार आहे भगवंतांना? कुणी देणार आहे का? नाही देणार. हा ते देणार आहे. तर भगवंत इतके दयाळू आहे. ईश्वर ईश्वरमध्ये म्हटलंय भगवंत पूर्ण आहे. ते आपल्या कोणत्याही अवयवाचं कार्य कोणत्याही अवयवाद्वारे करू शकतात. ओम पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सांगतात भगवंत आपल्या कुठच्याही अवयवाचं कार्य कुठच्याही अवयवाद्वारे करू शकतात. आपल्याला खाण्यासाठी आपल्याला तोंडाचा उपयोग करावा लागतो. भगवंत आपल्या नेत्राने पण ग्रहण करू शकतात. आपल्या दिव्य नेत्राने बघतात असं आणि ते ग्रहण करतात आणि मग तो प्रसाद रूपाने आपल्याला देतात. म्हणून तर इकडे म्हणतो म्हणून प्रभाताने सुरुवात काय केली? कॉलेजला गेले तरी प्रसाद चालू आहे. प्रसाद तो प्रसाद खाऊन 1 महिना जाईल 2 महिने जातील हळूहळू त्यांची मती बदलत जाते आणि ती मती कृष्ण भावनाभावी होते. म्हणून काय विषय जसं कांदा लसूणचा विषय काल विषय निघाला तर कांदा लसूण पाप नाही खाणं. बघा सांगतो तुम्हाला पण पांढरूटच खात नाही. मांस खाणं पाप आहे. कांदा लसूण रासिक प्रवृत्ती होते पाप लागत नाही. असं म्हटलं मग खाऊ नका सांगतो तुम्हाला. शास्त्रात म्हटलंय सत्य सांगण्यामध्ये गरज आहे. तर हा पदार्थ पांडुरंगाच्या नैवेद्यात लागतच नाही. पंढरपूरला काय जगातल्या कुठल्याही पांडुरंग मंदिरात लागत नाही किंवा शास्त्रात बदलूनच नाही. म्हणजे पांडुरंगाला जे आवडत नाही तर त्याचा भक्त खाणार आहे का सांगा? कोण खाणार आहे सांगा? खाऊ शकत नाही तो पदार्थ. कसं खाणार? कारण तुमच्या आराध्य दैवतच खात नाही. त्याला तर निष्ठावान साधक निष्ठावान त्यांचा भक्त म्हणतात असं. मग त्याला काय? मग मी पांडुरंगाचा भक्त आहे, मी श्रीकृष्णाचा भक्त आहे, मी रामचंद्राचा भक्त आहे, मी नरसिंहाचा भक्त आहे, मी वामनदेवाचा भक्त आहे. नुसतं म्हणून थोडी भक्त होणार आहे. तसं नसतं. तेच भगवंतांनी सांगितलं ते आचरण करू तेव्हा तो भक्त. त्याशिवाय भक्त होत नाही ना. तो भगत होईल तो भगत होईल. आपल्याला भगत नाही म्हणायचं भक्त म्हणायचं. ठीक आहे. तर त्याचा धर्म काम झाल्याचं म्हणून त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. असंतुष्ट ब्राह्मण म्हणजे बघा त्याच्या कधीच इच्छा पूर्ण होत नाही. म्हणजे इच्छा असतात पण तो सारखी एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी झाली की तिसरी झाली की चौथी. त्याला नसते हाय लागलेली असते. असा व्यक्ती जरी स्वर्गाचा राजा इंद्र जरी झाला ना तरी संतुष्ट राहू शकत नाही. भगवंत सांगतात असंतुष्ट असुकृत लोकान आपणावी सुरेश्वर अकिंचनापि संतुष्टा शेते सर्वांग विज्वल. असंतुष्ट ब्राह्मण जरी स्वर्गाधिपती इंद्र झाला तरी तो चंचल होऊन वारंवार एका ग्रहावर दुसऱ्या ग्रहावर म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू होणार आहे. परंतु निर्धन असूनही संतुष्ट असलेला ब्राह्मण दुःखमुक्त होऊन शांतपणे रात्री चांगली झोप तर घेतो. म्हणून ना ठेवले ते बघा प्रत्येक वाक्याला भागवतांच्या संत तुकाराम महाराजांचं बघा प्रत्येकाचं प्रमाण आहे. मराठीमध्ये आपल्याला इथे संस्कृतचं प्रमाण आहे. आता तुम्ही गाथा वाचत होतो दुपारी काढली होती मोठी म्हणून आणली नाही. तर सर्व जे भागवतमध्ये आहे गाथामध्ये प्रत्येक शाळा त्याच्या मुखातून निघालेले आहे. काय बोलतात? लहानपण देगा देवा लहानपण का मागताय सांगा कारण सांगा. मोठं लहान नको. लहान मुलांमध्ये भांडण फार कमी होतात आणि मोठ्या ओरडलं तर असं करून लवकर आपण उलटा बोलत नाही. मोठा झालं तर मला बोलला 4 जणांची मीटिंग घेणार मग त्याच्यामध्ये होणार म्हणजे एक दुसऱ्याची भांडण मोठं झाल्याच्या नंतर राग द्वेष काम क्रोध पण लहान मुलांमध्ये नसतात. म्हणून संत तुकाराम महाराज बोलतात की भगवंता मला लहानपणच द्या. त्यापेक्षा जसे 4 कुमार आहेत ना ते मोठे वाढलेच नाही लहान एवढेच आणि वयाने सर्वात मोठे आहेत सनत कुमार सनातन हे 4 एवढे छोटे दिसतात का? लहानपण कारण आम्हाला लहानपणामध्ये काम क्रोध लोभ मोह याचा आपला त्रासच होणार नाही आणि आम्ही आपलं भोजन करू. कोणता जप करतात? हरिशरणम 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 श्री हरिशरणम. श्री
चतुष्कुमार ब्रह्मदेवाचे सर्वांकडे पुत्र असं म्हणतात. तर पुढे भगवंत सांगतात स्वतःला मिळालेल्या लाभाने संतुष्ट होणाऱ्या प्राणांसमोर मी वारंवार नतमस्तक होऊन त्यांचा आदर करतो. भगवंत सांगतात जो खरोखर संतुष्ट आहे ना, भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेले आहे की जो खरोखर संतुष्ट असतो ना त्याचा मी आदर करतो. भगवंत सांगतात त्यांचे चरण जसे या ब्राह्मणाचे चरण धुतले भगवंताने, आसनावर बसवलं भगवंताने, त्याची पूजा केली स्वतः भगवंताने, द्वारकेचे राजा असून सुद्धा भगवंत स्वतः सांगतात असं त्यांचा मी आदर करतो. साधू स्वभावी निरहंकारी. बघा लक्षात ठेवा हे प्रत्येकामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करायचा. निरहंकार आहे. आता सांगा कोणाकोणाला अहंकार आहे? कोणीच हात वर करणार नाही का? कोणी करेल का? कारण अहंकार प्रत्येकामध्ये असतो, सर्वांमध्ये असतो आणि म्हणून पण शकत नाही की निरहंकार आहे. कधीतरी तो बाहेर येतो, पण प्रयत्न करायचं की निरहंकारी व्हायचंय आणि साधू स्वभावी. साधू स्वभावी म्हणजे साधू कुणाचा द्वेष करत, साधू कुणाचा द्वेष करत नाही. माताजी पण म्हणते मी आता कोणत्या वैष्णवाची निंदा ऐकत मी घेत आहे त्याचा पोलकट करून टाकतो. एक माताजी म्हणत होती काल, खरोखर खरी गोष्ट आहे. कधीही कोणत्याही वैष्णवाची कधीही निंदा करायची नाही बोलताना. कधी आपला प्रसंग निघाला तर लगेच काम बंद करायचं किंवा विषय चेंज करायचा, पण निंदा करायची नाही. अकृतद्रोही म्हणजे द्रोही स्वभाव असावा, साधू स्वभाव असायला पाहिजे, निरंकारी असायला पाहिजे आणि शांत असायला पाहिजे. हे असे ब्राह्मण म्हणजे अखिल प्राणी मात्रांचे हितचिंतक असतात. म्हणजे वैष्णव आहेत ना हे सर्व प्राणी मात्रांचे हितचिंतक असतात. म्हणून बिचारे दारादारावर जातात आणि सांगतात भगवद्गीता घ्या, हे घ्या. समोरचं अपराध करतो, समोरचं शिव्या घालतो अक्षरशः. आम्ही दादरला स्टॉलला होतो ना, दादर रेल्वे स्टेशनला वरती, तर काही यायचे आणि खूप शिव्या म्हणजे मारायला उठायचे, पण आपण हात उचलू शकत नाही का? राग यायचे, याला चांगले वाजवायचे, चांगले खूप राग यायचा. पण का आमचं परमिशन कॅन्सल होईल, कॅमेरे आहेत स्टेशनला. राग यायचं खूप. आम्ही स्वतः डिस्ट्रीब्युशन केलं ना आम्ही दादरला यापासून त्या मधल्या ब्रिजवरती आणि भगवद्गीता घ्या. शिव्या घालायचे पाठी अक्षरशः खूप शिव्या. आता मी बोलू शकत नाही असे लोक शिव्या घालायचे, तरी पण त्या शिव्या सहन करायचं. बापरे शिव्या कोण सहन करेल? बापरे गरम गरम लोखंडाचा रस कुठेतरी कानात उठलाय असं एवढा राग यायचा, पण काय करू शकत नाही का? कारण आज जर आपण त्यांना हात जरी उचललेला दिसला, आमच्या आता ड्रेस घातलेला आहे वैष्णव ड्रेस, आणि असा जरी दिसला कॅमेरा दिसणार लगेच पकडलं, लगेच उद्यापासून बंद येईल ते परमिशन. मग तो सहन करावा लागतो. मग हे कशासाठी करतात भक्तजन? की अखिल जगाच्या हितासाठी, ज्यांना म्हणजे लोकांना स्वतःचं हित माहीतच नाहीये त्यासाठी तरी भागवत करताय ना. खूप म्हणजे खूप भाग्यशाली आहे. संत तुकाराम महाराज बोलतात आपुलिया हिता असेच जो जागता धन्य माता पिता दयाचिया. म्हणजे जे त्यांचे माता पिता धन्य आहेत ज्यांनी गीता भागवत करीती श्रवण अखंड कीर्तन. म्हणजे गीता आणि भागवताचं या कथेचं या सत्राचं जो आयोजन करतो ना त्याचे माता पिता धन्य आहेत अक्षरशः. पितर मत्स्यपुराणामध्ये म्हटले ज्यावेळी त्यांच्या निमित्ताने भागवत कथा होते ना, पितर नृत्य करायला लागतात. अरे वा आमच्या कुटुंबामध्ये आज भगवत चर्चा होणार आहे, त्या निमित्ताने खरोखर आहे बघतो हे लिहिलंय पितृसुक्तामध्ये लिहिलंय. खूप आनंदाने नृत्य करतात. आनंदाने नृत्य कधी केलं जातं? मनुष्य संतुष्ट असल्यावर. दुःखी व्यक्ती नृत्य करणार आहे का? नाही करू शकत. आनंदातच व्यक्ती नाचतो. तर पितर ऑलरेडी संतुष्ट होतात आपले. पुढे हे ब्राह्मण देव राजाकडून तुमची कुशल म्हणत असते ना, तुमच्या देशाचा राजा तुमची काळजी करतो ना. ज्या राज्यामध्ये प्रजा सुरक्षित आणि सुखी असते तो राजा मला अत्यंत प्रिय आहे. भगवंत सांगतात ज्या राज्यामध्ये त्याची प्रजा सुखी असेल ना तर भगवंत त्या राजावर खूप कृपा करतात. म्हणून राजा सुद्धा कसा असायला पाहिजे? धार्मिक प्रवृत्तीचा असायला पाहिजे. त्या राजाने कधीही मांस भक्षण करता कामा नये. माझ्याकडे काही आले होते आमच्याकडे, म्हणजे आता मी सर्व पक्षाचे येतात कारण मंदिर आहे ना, तर सर्व पक्षाचे येतात. तर म्हणजे तुम्ही कोणाला वोट देणार मला विचारलं होतं. तर आम्ही सभा बसली, जो आहे ना जो 4 नियमाचं पालन करेल तेव्हा देणार. मी म्हटलं होतं जो 4 नियमाचं पालन करणार तेव्हा देणार. तर त्यांनी पालन नाही केलं तर मी नरकात जाणार देणार, कारण त्यात मी भागीदारी झालो.
हा हे प्रबोधन ऑलरेडी लिहून ठेवलंय भक्तांसाठी. तुम्हाला कोणाला वोटिंग करायचे आहे? जो क्रूर नाही आहे, कोण जो क्रूर नाही, तो स्वतः क्रूर आहे, तो आपल्या प्रजेचं रक्षण करू शकतो का कधी? नाही करू शकत. त्याच्यामध्ये क्रूरता नसायला पाहिजे. ठीक आहे, तो विषय खूप मोठा आहे त्यामध्ये. तर तेव्हा हे ब्राह्मणदेव तरुण जाण्यास अत्यंत कठीण असं समुद्र ओलांडून तुम्ही या इच्छेने, ज्या इच्छेने ते आलात ना, ती तुमची इच्छा जर गुप्त नसेल ना, तर आम्हाला सविस्तर सांगा. तुमचे कोणते कार्य करू मी सांगा. भगवंताने हात जोडून राहणार सांगतात की तुम्ही म्हणजे काय तुमची इच्छा आहे, तुम्ही कशा करता इथे आलात, ते जर गुप्त नसेल तर सांगा मला. तर ब्राह्मणाने काय केलं, जे पत्र होतं ना रुक्मिणी मातेने दिलेलं भगवंतासाठी, ते भगवंताच्या हातामध्ये दिलं. लीला करण्यासाठी अवतार धारण करणाऱ्या भगवंताने याप्रमाणे त्या ब्राह्मणास प्रश्न विचारले. तेव्हा ब्राह्मणाने त्यांना सर्व काही सांगितले, म्हणजे मी का आलो आहे, आणि ते पत्र त्यांच्या हातामध्ये दिलं. तर त्या पत्रामध्ये रुक्मिणी मातेने काय दिले ना, तो आपण सर्वांनी आपण म्हणूया. पहिला मजकूर असे मागोमाग ते श्लोक आहेत. रुक्मिणी मातेने काय काय दिले. हा, श्री रुक्मिणी उवाच. श्री रुक्मिणी उवाच. या अंतर्गत पूर्ण समजणार नाही तुम्हाला. जेवढे श्लोक दिले तर रुक्मिणी मातेने, खरं म्हणजे हे पहिलं प्रेमपत्र आहे. कसं आहे? भगवंतांना दिलेलं रुक्मिणी मातेने. रुक्मिणी मातेने श्रुत्वा गुणान् भुवन सुंदरं शृण्वतां ते. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदरं शृण्वतां ते. निर्दिश्य कर्मविहरे हरत्वं रूपं दृशां दृशिमतां. म्हणजे तुमचे गुण. हा, ब्राह्मण हे भुवन सुंदर श्रीकृष्ण भुवन सुंदरम शृण्वतां. भुवन सुंदर म्हणजे संपूर्ण त्रिभुवनामध्ये सर्वात सुंदर कोण आहे? श्रीकृष्ण. तिने पाहिलं का? काय जर बोलतात ना तुम्ही भगवंताला पाहिलं का, तर रुक्मिणी मातेने पण पाहिलं नाही. सुरुवातीला रुक्मिणी मातेने पाहिलं नाही, परंतु ऐकलेलं आहे. कुणाकडून ऐकले? अधिकारी व्यक्तीकडून. अधिकारी व्यक्ती म्हणजे कोण? प्रामाणिक व्यक्ती. प्रामाणिक म्हणजे कोण? कसं प्रामाणिकता ओळखायची? गुरु परंपरेमध्ये आहे, साधू आहे. साधू, खरा साधू कसा ओळखायचा? संत तुकाराम महाराज सांगतात काय? साधू तेथेची ओळखावा, देव तेथेची जाणावा. हा, जे गांजले गांजले त्यासी म्हणे जापरे. म्हणजे जीवदया करतो, वैष्णव सेवा करतो, आणि ज्याची नामाच्या प्रती रुची आहे याला साधू म्हणतात. हा, साधूच्या अनेक व्याख्या आहेत, परंतु नुसता हरे कृष्ण करत नाही, तो सेवा पण करतो. जसं सर्व माताजी सेवा करतात, नॉट ओनली माताजी पण प्रभूजी असतो, प्रभूजी सुद्धा सेवा करतात. नुसतं नाही तर माताजींचं आम्ही करतो, प्रभूजी काय करतात? तर प्रभूजी का हा एवढा छोटा प्रभू आहे ना, विचारायचं आठवतो सर्व. हा, त्याची माता व्यक्त किती धन्य आहे. आनंद प्रभू, त्याचा छोटा मुलगा, पूर्ण फॅमिली. नुसते आनंद प्रभू नाही, तुमच्या ओळखमध्ये सर्वच कुटुंब तसं आहे. मी वगैरे तुम्हाला चढवत नाही, बघतो झाडावर रियालिटी मला दिसते ते मी सांगतोय. तर भगवंत अतिशय भुवन सुंदर, म्हणजे त्यांच्यासारखं दुसरं कोणीही सुंदर नाही. श्रीकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण शब्दाचा अर्थ काय आहे? सर्व आकर्षक, म्हणजे सर्वांपेक्षा सुंदर आहे पांडुरंग. सर्वांपेक्षा म्हणजे त्यांची म्हणजे तुलना बाकी कोणत्याही सौंदर्यवती कोणी असो किंवा कामदेव जरी असो, त्याची तुलना भगवंताशी करता येईल. तुम्हाला वृंदावनात नेणार आहे ना मी, सुरुवातीला तुम्हाला मी मदर टेक दाखवणार आहे. मदर टेक जिथे
जिथे कामदेव आला साक्षात भगवंताशी युद्ध करायला, म्हणजे भगवंताचं म्हणजे भगवंत कामदेवाला बघून फसले पाहिजे. जसे भगवान शंकरावरती पुष्पबाण सोडला होता ना, त्यावेळी ते कामविवश झाले भगवान. म्हणजे पहिला तर त्यांनी क्रोध सोडला आणि त्या कामदेवाला भस्म केलं होतं. तेच कामदेव आले होते भगवंतांना मोहित करण्यासाठी. आणि जेव्हा भगवंतांना पाहिलं ना, बाप एवढे सुंदर कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभम, भगवंतांना पाहिलं ना, कामदेव बेशुद्ध पडला तिथे. एवढे सुंदर भगवंत आहे. तर वृंदावनाची परिक्रमा आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला ते ठिकाण दाखवणार आहे तुम्हाला. त्याचं नाव मदन टेक म्हणजे कृष्ण एक झाड आहे, त्याला नाव दिलं मदन टेक. त्या ठिकाणी कामदेव मूर्छित झाला होता भगवंतांना बघून. एवढे सुंदर की त्यांच्या सौंदर्याची तुलना आपण करू शकत नाही. आणि आपण जर त्यांना पाहिलं ना तर इथे राहू शकत नाही. म्हणून निधीवन आहे ना, निधीवनात कोण जातच नाही आतमध्ये. एक वन आहे वृंदावनामध्ये, निधीवन ज्याला बोलतात, निधीवन राग. आणि जर तिथे तो जो गेला ना तर तो मनुष्य म्हणून राहतच नाही. असं काही भक्तांच्या बाबतीत झालं. जबरदस्तीने घुसले आतमध्ये आणि सकाळी आले ना बाहेर, ते म्हणजे अर्धमृच्छित, म्हणजे कसं जिवंत आहे पण नसल्यासारखे, कोमामध्ये गेल्यासारखे. म्हणजे त्यांना जे दिव्य दर्शन झालं ना, त्याच्यानंतर ते भौतिक दृष्टी बघायची त्यांची इच्छाच राहिली नाही. एवढे प्रेमामध्ये भगवंताच्या, कारण त्यांना आता दुसरं बघायचं नाही. जसं बिल्वमंगल ठाकूर, त्यांचे नेत्र गेले, पण ते नेहमी नेत्र नसून सुद्धा भगवंताचं दर्शन करायचं, पण भौतिक काय त्यांना दिसायचं नाही. आणि ते त्यांना पाहिजे होतं. आणि भक्तांची पण तशी इच्छा असायला पाहिजे. तर भगवंत आपल्या या नेत्रांची सार्थकता भगवंताच्या सुंदर रूपामध्ये पाहणं. संत तुकाराम महाराज बोलतात ना, ते काय नुसतं असं पांडुरंगाच्या रूपाचं दर्शन करत नव्हते, हे विग्रह रूपामध्ये आहे. सुंदर ध्यान भेटवरी वरकटावरी केवण्या, ते जे त्यांनी दर्शन जे पाहिलं ना, साक्षात भगवंतांचं म्हणजे साक्षात रूप पाहिलं होतं त्यांनी. म्हणून तर तो अभंग रूपावलीचा प्रसिद्ध आहे. संत तुकाराम साक्षात भगवंतांना पाहिलं होतं. आणि म्हणून गाथेमध्ये म्हणतात की एकदा भगवंतांना पाहिलं ना की दुसरं काय पाहण्याची इच्छा राहणारच नाही. पण भक्तांनो त्यासाठी आपल्याला साधना खूप करावी लागेल. साधना पण करताना भगवंतांना सांगायचं माझी शक्ती नाही, माझं मन एका जागेवर स्थिर राहत नाही. कधी कोणाचं राहिलं स्थिर, माझं मन स्थिर राहत नाही, माझी बुद्धी चंचल आहे, माझं शरीर स्वस्थ राहील, आज चांगले तर उद्या आजारी पडणार, कधी सांगू शकत नाही. काय तर भगवंत तुम्हीच कृपा करा माझ्यावरती. एकच भक्तांवर लक्ष ठेवायचं, भक्ती मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी कोणत्याही वैष्णवाची निंदा करू नये पाठीमागून, बस हे लक्षात ठेवायचं. बाकी तुम्ही किती 15 वर्षाचे भक्त असो, 30 वर्षाचे भक्त असो, तुम्ही निंदा करत असाल, तुम्ही किंवा मी, मला पण लाभ पडतो, मी असो तुम्ही असो, वैष्णवाची निंदा करत असो ना, आपली भक्तिरता नष्ट होऊन जाते. दिसताना मी कुर्ता घातलेला दिसेल, तिलक लावलेला दिसेल, परंतु भक्तीचं काय लक्षण राहणार नाही, फक्त नावाला दिसणार. म्हणून कोणत्याही वैष्णवाची निंदा करायची नाही, कधी करायची नाही. श्रुत्वा गुणागुण सुंदरं शृण्वतां ते निर्दिश्य कर्णविवरे अर्थं गतापं रूपं दर्शनां अखिलार्थलाभं त्वय्यादिता विशति चित्तं अपत्रं पन्मे. तुमचे गुण हे भुवन सुंदर श्रीकृष्ण, तुमचे गुण भगवंतांचे गुण श्रीमद भागवत मध्ये वर्णन केलेले आहे. ज्याने ज्याने श्रीमद भागवत घेतलाय ना त्यांना खूप खूप धन्यवाद. ज्याने ज्यांना श्रवण घेतलंय तर तुमचे गुण श्रोत्यांच्या या कानामध्ये कर्णरंध्र म्हणजे हे छिद्र आहे ना, या कर्णरंध्रामध्ये तुमचे गुण प्रविष्ट होऊन त्याची अखिल म्हणजे सर्व शारीरिक दुःखे नष्ट करतात. याने सोपा उपाय कळलं का अर्थ? शारीरिक दुःखे, आपल्याला जे दुःख असतात ना, मानसिक वगैरे दुःख, हे दूर करण्यासाठी एकमेव उपाय कोणता आहे? श्रीमद भागवत श्रवण करणे. म्हणतात उगाच नाही मी दरवर्षी सांगत आहे, कारण मी पण करतोय, अनुभवातून गेलाय, तुम्ही पण अनुभव करत असाल काही जण. पण काही अनुभव करतात मी पुन्हा विसरून जातात. जसं सकाळी आपण उठतो, लहान मुलाला उठून 5:30 उठायचं, उठतो परत उठतो आहे ना, परत आई येते, अरे उठ झालं जायला पाहिजे, परत झोपतो थोडं असं. तर तसं मी आपलं ओढून सांगतो, लागत असे पाया तुमच्या, लागत असे पाया तुमच्या चरणात
परत परत विसरतात. तर जे विसरायचं ना ते विसरत नाही, जे करायचं ना ते करत नाही, असं परिस्थिती असते. कारण आता तुम्ही कोण आहे, अज्ञ आहे, सुज्ञ आहात, सर्वजण सुज्ञ आहेत. कारण तुमच्याकडे ज्या कथा 10 वर्षापासून मी नव्हतो, माझ्याकडे पण वैष्णव होऊन गेले की बाकीचे, त्याने पण तुम्हाला सांगितलंय, किंवा तुम्ही पंढरपूरला जाताय, विविध संतांचं तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त होते. सर्वांचं एकच सत्विकार महाराज काय सांगतात, सर्वांचं सार 18 पुराणे हरिनाम, हरिनामाचा जप करायचंय. पण हरिनाम जप करण्यासाठी त्याचं महात्म्य श्रवण करण्यासाठी भागवत श्रवण करणं खूप महत्वाचं आहे, त्याशिवाय हरिनाम होणारच नाही. तर ज्या ज्या भक्ताच्या कानामध्ये श्रीमद भागवत जाईल ना, त्याचं अखिल मी सांगत नाही, बघा रुक्मिणी माता सांगते. कोण सांगते, माझ्यावर विश्वास नसेल तुमचा, पण रुक्मिणी मातेवर जरी विश्वास असेल, पुन्हा माझा विश्वास आहे. हा रुक्मिणी माता म्हणते, अरे तो अंग तापम, तापम म्हणजे दुःख. ते काय दुःख म्हणजे इंजेक्शन दिलं की लगेच बरं झालो आणि लगेच मी आलो, असं असतं का? थोडं त्याला वेळ लागतो ना, 3-4 दिवस जातात, त्याचं ते जास्त कफ आहे तो कमी होतो, पित्त जरा कमी होतो आणि हळूहळू तो चालायला लागतो, येतो घरी. मलेरिया असेल किंवा टायफॉइड असेल, काही असो, लगेच एका डोसमध्ये होत नाही. त्याचं कमी असेल तर होतो, एखाद्याचं अर्धा तासात उतरतो त्याचं. काही जणांना 4-5 दिवस, एखाद्याला आठवडा लागतो. तसं जसं जसं वारंवार श्रवण करू, वारंवार आपण भगवंता विषयी ऐकत जाऊ, तसं तसं आपलं ते दुःख कमी होत जातं. तुमचे रूप पाहून लोकांच्या अनुभव गोष्टी पाहण्याच्या सर्व इच्छा तृप्त होतात. एकदा का भगवंताचं आता सांगितलं, भगवंताचं रूप दर्शन, त्यांच्या विग्रहाचं दर्शन म्हणून जर नाही लागली ना पंढरपूरला एवढी की केवढी असते, 12-12 तास उभे असतात. का असतात उभे? वेळ लागले ना, हो वेळ लागले. भगवंताच्या रूपाचं दर्शन करण्याचं वेळ लागले. कसं वेळ लागले? भगवंताच्या दिव्य श्री विग्रहाचं दर्शन करण्याचं त्यांना वेळ लागले. आणि जन्मोजन्मी असंच वेळ लागावं अशी प्रार्थना करत होते सर्वांनी. बाकी वेळ नको आम्हाला, कसं असलंच वेळ लागलं पाहिजे आपल्याला. भक्तांना टायमिंग झालेला आहे, 5 मिनिटं घेतो अजून. कारण कसं आहे माहिती आहे, भक्तांना आपण जर टायमावर झोपत नसू, म्हणजे तुम्हाला सांगतो खरं म्हणजे सर्व टायमावर या, आपलं टायमिंग किती दिलेलं आहे 7चा, परंतु काही जणांची गाडी दूर असतात, थोडं उशीर येतात, तर आपण काय करूया, उद्यापासून 7:30 चालू करू. चालेल का तुम्हाला, पटेल का? मग 7:30 चालू केलं तर 9ला आठवतं. कमीत कमी कसं बाकीचे प्रवचन 1 तासाचं करतात, पण भागवत असं जेव्हा 3 तासाचा असतो, तर 3 तासामध्ये मी 1.5 तासात बोलतो. ठीक आहे, तर तुम्ही जरा लवकर आलो उद्यापासून तर आपण 9ला आठवू शकतो. आता बघा 5 मिनिटं घेतो, म्हणजे कसं तुम्ही लवकर प्रसाद घ्या, लवकर झोपा, लवकर उठा. माणसाने किती तास झोपलं पाहिजे सांगा? 7 तास. ठीक आहे, तरी पण तुम्ही मेहनत करणारे आहात बऱ्यापैकी. एखाद्याचं शरीर 7 तास झोपून असेल, कमीत कमी 7 तास तरी झोपलं पाहिजे. 7 तास ना, वयस्कर व्यक्ती आहे त्याने 7 तास तरी झोपले पाहिजे. म्हणजे तुमचं हे दुखतं ना, आणि कमी होईल ना. नुसतं औषध आहे ना, ते आहार म्हणून खाऊ नये, लक्षात ठेवा. आपण काय करतो, बघा होतं काढतो पाकिट, ह्या गोळ्या त्या गोळ्या त्या गोळ्या, म्हणजे आहार झाला तर औषधाचाच आहार झाला त्यांचा चालू. कशामुळे होतं? झोप नसल्यामुळे. आणि तो मोबाईल असतो सांगते मुलांना, तो मोबाईल जोपर्यंत आहेत ना, सांगते तुमची व्यवस्थित झोप होत नाही. आणि जोपर्यंत व्यवस्थित झोप नाही, तोपर्यंत तुमची स्मरणशक्ती तेच नाही. काय जण बोलतात मी वाचतोच नाही, लक्षात राहत नाही. लक्षात गेलं कुठेतरी? कसं नाही, कारण झोपच नाही झाली तुमची पूर्ण. तर झोप लवकर घ्या मग. नाहीतर मी एवढं ओरडून सांगतोय असं करा तसं करा, कसं होतच नाही, झोपच होत नाही. त्यामुळे ना बघा, झोप पूर्ण नाही झाली तर मनुष्य फ्रस्ट्रेट होतो. काय होतो? एकदम म्हणजे त्रासलेला असं, त्याचा दिवस खराब जातो. आणि जास्त झोपला तर आळशी बनतो. मग जास्त पण नको आणि कमी पण नको लेवलला. पण आता जे विद्यार्थी आहेत ना, त्यांनी पण लवकर 10 पर्यंत झोपलं पाहिजे. 10 तर खूप लेट झालं, तुम्हाला माहिती आहे का? 10 म्हणजे खूप लेट झालं झोपण्यासाठी. 9चा टायमिंग आहे झोपायचा. आम्ही मंदिरात होतो, बघितलं ब्रह्मचारी किती होतं झोपायचे, 8:30 जायचे काही जण. आणि 9चं दर्शन झालं भगवंताचं शयन दर्शन डायरेक्ट गादीवर. बरोबर मध्ये 4:30 उठायचं, 7 तास पूर्ण होतात ना. मग त्यावेळी स्मरणशक्ती आपली तेज होते आणि मुलं फेल होणार नाही, अभ्यास चांगला होईल. नाही तर माझा अभ्यास म्हणून मी 11-12 वाजेपर्यंत अभ्यास केल्यानंतर 6 वाजता उठेल नाही. तुमचे थोड्या दिवसाने तुमची
आणि जर टॉयलेट साफ होत नाही तर तुमची झोप बिघडलेली आहे 100%. असं आहे. लक्षणं लगेच दिसून येतात. हे सर्व आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे. तर डॉक्टरांनो, विद्यार्थ्यांनी पण आई वडिलांनी पण जबरदस्तीने फटके द्या. कारण टाळून सांगितलंय शास्त्रामध्ये. चाणक्य रीती सांगतात वयात आल्यावर मारून उपयोग नाही, वयाच्या आधी तुम्ही मारलं तर काही लागणार नाही. पण त्याचं वय झालं 18 वर्षाचं झालं, 18च्या पुढे तर तुम्ही मारू शकत नाही चुकला तर. पण आता मारण्याचा अधिकार आहे मुलांना लहान असताना, जेणेकरून त्याला वळण लागेल. मग तुम्ही लवकर झोपवा त्यांना, त्यासाठी आपण पण लवकर झोपवा. प्रभूजी टायमिंग किती जेवणाचा? जेवणाचा शास्त्रानुसार टायमिंग आहे तो आपण नाही घालू शकत, पण सांगतो शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या आधी. पण तो आता एवढे मी नियम सांगायला लागलो म्हणजे मी उद्यापासून येणार नाही. ही सर्व नियम माझे काहीच करत खरं म्हणजे तो नियम मला पण फॉलो करता येत नाही. कारण का आता मी परत येण्याला बघतो माझ्या घरी नाही ना, माझ्या घरी मी नियम पालन करू शकतो, दुसरीकडे नाही करू शकत ना. कारण दुसऱ्याची पण परिस्थिती तशी असते, ते पण विचार आहे. कारण ही सर्व आपली जी वर्णाश्रम पद्धती बिघडलेली आहे. कोणी 8 वाजता कामावर येत असेल त्याच्यानंतर तो जेवण बनवणार, त्यामुळे ते नियम मी सांगू शकत नाही. जे धर्मामध्ये मात्र हे फॉलो करतात ते काही असो, कारण ते दुसऱ्याच्या अंडरमध्ये कामच करत नाही, स्वतःच काम असतं. मी बघितलंय त्यांच्या ऑफिसमध्ये 3 वर्ष होतो, टाइम टू टाइम 1ला ते प्रसाद घेणार. सकाळी त्यांचा 9च्या आधीच असतो, 8:30ला, आणि संध्याकाळी 5:30ला त्यांचा असतो. बघितलंय त्यांच्या धर्मामध्ये 3 वर्ष राहिलो मी. इस्कॉन मध्ये 5:30ला आहे ना? नाही, 7ला, काही ठिकाणी 7ला आहे, काही ठिकाणी 5:30ला आहे, काही ठिकाणी 3ला आहे. नियम आहे प्रचाराचा. जसा प्रचार कार्य असतो, आता एखादा प्रचाराला गेला बाहेर तर प्रचार करता त्याला गाडी नाही मिळाली, स्वतःची गाडी नसेल ती येईपर्यंत त्याला लेट होतो. लेट झाल्याच्या नंतर म्हणून 7चा टायमिंग आहे. आमच्या मंदिरामध्ये राधा गोपीनाथ मंदिरात 7चा टायमिंग आहे, जुहूला 4चा टायमिंग आहे, वृंदावनला 3चा टायमिंग आहे. 3च्या नंतर नसतो, 3च्या नंतर रात्री झोपताना एक ग्लास दूध पितात. तर तो आपण जरा नियम बाजूला ठेवूया, पण शक्यतो लवकर घ्यायचा. एवढं लेट का मग पचायला 5 तास तरी लागतात. 5 तासांनी सकाळी मग पेंग येते चांगली, आहे ना, येते की नाही पेंग? कारण तो पचायला 5 तास लागतात. एकदाचं जेवण पचायला 5 तास लागतं. तर आपली पद्धत चक्री फिरतच असते पोटामध्ये, तेवढे आपलं शरीर त्याला ताकद लावावी लागते, मग ती झोप होत नाही आपली पूर्ण. आणि झोप नसेल तर मग शरीर हळूहळू कमजोर होत जातं, लगेच होत नाही, त्याला 10 वर्ष जातात. म्हणून विद्यार्थ्यांनी खास करून त्याची बुद्धी स्मरणशक्ती वाढवायची असेल ना तर विद्यार्थ्यांना चांगली झोप, विद्यार्थ्यांसाठी 9 तासाची झोप सांगितली. किती? विद्यार्थ्यांसाठी 9 तासाची झोप शास्त्रामध्ये सांगितली आहे. 6 तास म्हणजे 50 वर्षाच्या व्यक्तीला 6 तास सांगितले. किती? 6 तास. ठीक आहे, टायमिंग झाला, एकच श्लोक पूर्ण करतो. तर तुमचे रूप पाहून लोकांच्या अनुपम गोष्टी पाहण्याच्या सर्व इच्छा तृप्त होतात. तुमच्या अशा गुणांचे आणि रूपाचे महात्म्य ऐकल्यानंतर मी माझे मन तुमच्यावर निर्लज्जपणे स्थित केलेलं आहे. निर्लज्जपणे. आपण पण निर्लज्ज व्हायला पाहिजे भक्तीसाठी. कशासाठी? नको तिथे निर्लज्ज नाही व्हायचं, भक्तीसाठी निर्लज्ज असलं पाहिजे. समजा एखाद्या वैष्णवाने आपल्याला ओरडलं, काय चूक असताना, समजा एखादा प्रभूजी आला, मी आला, ठीक आहे मान्य करेल. मला का बोलले मी एकटाच आहे, मला का बोलले असं बऱ्यापैकी जेवढ्या मी इस्कॉनमध्ये फिरलो, सर्व इस्कॉन थोडं बाकी पण फिरलो, तर तो हा जो प्रकार आहे तो सर्वकडे दिसून आला मला, आपल्यामध्ये पण दिसून आला. पण शेवटी काय, आम्ही भगवंताकडे बघतो आणि जोपर्यंत आपल्याला कोण असं मार्गदर्शन करणारा आपली चूक दाखवणारा दिसत नाही ना, तोपर्यंत आपली प्रगती होत नाही होत प्रगती. आपल्याला कोणतरी नाही तर प्रत्येकाला काय वाटतं, जसं मला पण वाटतं माझ्यासारखं श्रेष्ठ कोणी नाही आणि मी करतो ते योग्यच वाटतं. पण कधी कधी आपण चुकतो व्यक्ती, कारण मनुष्य प्राणी ना आपण सर्वजण, चूक होणार. शास्त्रात चूक नसते कधी. म्हणून शास्त्रानुसार सांगणारा जो गुरु जेव्हा समजावून सांगतो ना तेव्हा ते मान्य करायला लागतं. हा, तर माझे मन तुमच्यावरती निर्लज्जपणे स्थित केलेले आहे मी, रुक्मिणी माता म्हणते. बाकीचं उद्या ठेवूया. अरे कारण काय परत उद्या जर लवकर या, जरा अजून लवकर सांगते. श्रीमद भागवत महापुराण की जय, रुक्मिणी माता की जय.
ॐ